नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. 15वा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे. काळोखी डोहात तरुणाचा मृत्यू. आता विनापरवाना प्रवेशावर कठोर कारवाईचा इशारा. राधानगरी तालुक्यातील काळोखी धरण परिसरातील रेडीकुट्टी डोहाने पुन्हा एकदा एका तरुणाचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेगाव येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेला सनत वराळे हा आपल्या 3 मित्रांसह पर्यटनासाठी आला असताना प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडाला. अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार सनत हा डोहाजवळील दगडावर बसला असताना अचानक आलेल्या जोरदार पाण्याच्या लाटेने त्याचा तोल गेला आणि तो थेट खोल पाण्यात ओढला गेला. त्याला पोहता येत नसल्याने तो मित्रांच्या डोळ्यादेखत बुडाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक कांबळे, रेस्क्यू पथकाचे जवान आणि राधानगरी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. अखेर मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान काळोखी डोह परिसर धक्कादायक घोषित करून प्रशासनाने बंदी आदेश लागू केले असतानाही पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या परिसरात जात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. सुरक्षा व्यवस्था आणि प्रभावी बंदोबस्त नसल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी कठोर इशारा दिला आहे. बंदी क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर गंभीर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नागरिकांना आम्ही असं आवाहन करतो की काळमवाडी धरण बॅकवॉटर परिसरामध्ये जो काळोखी डोह आहे, त्या काळोखी डोह परिसरामध्ये आतापर्यंत भरपूर लोकांचे जीव गेलेले आहेत. स्थानिक लोकांना सदर परिसराची पूर्ण माहिती असल्या कारणाने ती लोक त्या बॅकवॉटर परिसरामध्ये जात नाहीत, परंतु काही मोबाईलवरील रील्स पाहून इतर भागातील पर्यटक तिथे येण्याचा प्रयत्न करतात, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जवळपास मागील 2 वर्षामध्ये 14 पेक्षा जास्त लोकांनी तिथे जीव गमावलेला आहे. ह्या सगळी परिस्थिती पाहता आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांना पत्रव्यवहार करून सदरचा परिसर हा पर्यटनासाठी आम्ही बंद करण्यात आलेला आहे, तसे आदेश आम्हाला प्राप्त आहेत. वारंवार सूचना देऊनही काही लोक जंगलातील पाऊलवाटांचा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करून तिथं येण्याचा प्रयत्न करत आहेत. तर इथून पुढे अशा परिसरामध्ये दिसल्यास पोलिसांच्याकडून गुन्हे दाखल करण्यात येतील आणि योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. आपल्या जीविताचं रक्षण करण्याची नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. सदर परिसर हा पाणी अत्यंत नितळ स्वरूपाचा असल्या कारणाने स्थानिक लोकांनाही अंदाज येत नाही. बचाव कार्याला हे अडथळे निर्माण होत आहेत आणि पाण्याचा वेग जास्त असल्या कारणाने खाली मोठे दगड असल्या कारणाने अडकून जीव जाण्याची शक्यता जास्त आहे. तरी आम्ही पर्यटकांना व नागरिकांना आवाहन करतो की सदर परिसर टाळून जिथं पाणी कमी आहे किंवा राधानगरी धरणाच्या परिसरात राधानगरी तालुक्यामध्ये इतर पर्यटन स्थळाचा वापर करावा. सदरचा परिसर हा अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. 14 पेक्षा जास्त लोकांनी तिथं जीव गमावलाय मागच्या 2 वर्षामध्ये. तरी आमचं कळकळीचं आव्हान आहे की कृपया काळोखी डोह परिसरामध्ये आपण त्या परिसरामध्ये आपण येऊ नये, अन्यथा आपल्या जीविताला धोका होऊ शकतो. आणि जर तिथं इतर दिसेल तर तिथं पोलिसांच्याकडून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी.